मंगेश सर, मी सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो कुलाबा न्यूज 24मध्ये. तुम्ही BMC ए वॉर्डला सहाय्यक आयुक्तांना एक पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्रासंदर्भात आज बोलायला मी आज तुमच्यासोबत इथे आलेलो आहे. नक्की सर काय विषय आहे, काय मागणी आहे तुमची या पत्राद्वारे? ह्या पत्राद्वारे गणेशोत्सव आता येत आहे. आता मोठ्या मूर्ती आपल्या फोर्ट विभागामध्ये भरपूर काही अनेक मंडळ आहेत. त्याकरता त्या पार्श्वभूमीवर आम्ही महानगरपालिकेला एक पत्र दिले की आपण असलेली व्यवस्था, खड्डे, केबल किंवा गटाराची झाकणं अशा याच्याची व्यवस्था करून, स्पीड ब्रेकर ह्यासाठी आम्ही मागणी केलेली की आपण लवकरात लवकरची व्यवस्था करून खड्डे बुजून वगैरे आम्हाला करण्यात येईल, कारण याच्यामुळे कुठली दुर्घटना घडू नये ह्याकरिता आम्ही मागणी केलेली आहे. सर, जसं की आता तुम्ही असा विषय मांडलाय की फोर्टमधून अनेक मिरवणुका निघतात, त्या पार्श्वभूमीवर पण महानगरपालिकेने तयारी केली पाहिजे याबद्दल. मोठ्या मिरवणूक निघतात ह्या फोर्टमधून, पण मागच्या वेळेस एक घटना घडली होती फोर्टमध्ये. ह्याकरिता त्या पार्श्वभूमी आम्ही लक्षात घेऊन आम्ही स्पीड ब्रेकर काढण्याची मागणी केलेली आहे. आणि जेणेकरून आम्ही गणपती उत्सवपर्यंत स्पीड ब्रेकर काढण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर तुम्ही स्पीड ब्रेकर ज्या ठिकाणी होते लावण्यात यावे, कारण की अशा घटना घडू नये म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. या पत्रव्यवहाराचं तुम्हाला एखादा रिप्लाय किंवा एखादं उत्तर असं काय मिळालंय? पत्र आपण दिले, तर मला भेटण्याची वेळ दिली नाही त्यांनी. मला शुक्रवारी त्यांनी भेटण्याची वेळ दिली, उद्याची वेळ भेटण्याची दिली नाही. मला भेटून माझ्याशी चर्चा करणार आहेत. सर, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे. आत्ता सरांनी एक असंच या संदर्भातच पत्र दिलंय की BMCच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टी, रस्त्याचे खड्डे असतील, गटरचे चेंबर्स असतील किंवा बिल्डिंगच्या वायरी किंवा स्पीड ब्रेकर असतील, अशा सगळ्या गोष्टींची दुरुस्ती करावी असं सरांनी BMCला पत्र दिलंय. पण आता काही दिवसांपूर्वीच भुलेश्वरमध्ये देखील एक दुःखद घटना घडली होती अशाच कारणांमुळे. काय सांगाल? जी दुःखद घटना घडली ती सर्वांना माहीत पडली आहेत. त्याच्यात कारणं अनेक येत आहेत आता, परंतु खरं कारण तर या रस्त्यांचं आहेच. रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. कसं असतं माहिती आहे का, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या संदर्भात आमच्या कार्यकर्त्यांना हे मिळालेलं बाळकडू आहे. त्याच याचा धागा धरून आमचे युवा सेनेचे उपविभाग अधिकारी मंगेश आंग्रे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. खरं सांगितलं तर अशा अनेक पत्रव्यवहार आम्ही करत असतो. महापालिकेकडून त्याची म्हणावी तशी उत्तरं पण मिळत नाही आहे. आता तो त्यांचा काही कारभार आहे, त्याच्यावरती अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन भेटतो. अनेक भागामध्ये या फोर्ट विभागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक मंडळ आहे. बघायला गेलं तर 1 2 2 3 3 मंडळ आहेत. त्यांचं गणपती ज्या वेळेला येतात त्यावेळच्याही मिरवणुका आणि गणपती जातात त्यावेळच्याही मिरवणुका भव्य प्रमाणात असतात. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की रस्त्यांची, जे नवीन रस्ते झाले त्याच्यामध्ये उंच सकळपणा आहेच आहे. काही ठिकाणी डांबर आहेत, काही ठिकाणी सिमेंट आहे. आमचं म्हणणं आहे की एखाद्या मंडळानं एखादा बांबू लावला तर महापालिकेचे अधिकारी किंवा महापालिकेचे कर्मचारी येऊन त्या मंडळाला त्या का बांबू लावला म्हणून त्याच्यासाठी काय चार्जही लावतात. मग या पूर्वी ज्या वेळेला आगमन होतं त्या आगमनापूर्वी हे अधिकारी किंवा कर्मचारी असे विभागात का फिरत नाहीत? कुणाच्या कंप्लेंटची काय आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यानंतर वरून झालेला वायरी आहेत. एकतर मंडळाचा कार्यकर्ता तो बांबू घेऊन बसलेला असतो, तो ती वायर वर जाते. कधी तो मूर्तीच्या मागे असणारा प्रबळ हा पण भव्य आणि दिव्य असतो, कधी त्याच्यामध्ये अडकल्यानंतर सुद्धा मूर्तीला इजा होऊ शकते. त्यामुळे या सर्व उपाययोजना आपण अगोदर जर केल्यात तर सगळ्यात चांगलं होईल. कार्यकर्त्यांना पण आरामदायक, त्या मंडळाला पण हे मिळेल. ह्या अशाच ह्याच्यामुळं ही जी झालेली दुर्घटना आहे, आज 2 युवक त्याच्यामध्ये गेली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. परंतु गेल्यानंतर अनेक लोक येतील मदत करायला. कोण 2 लाख देईल, कोण 5 लाख देईल, पण गेलेला माणूस परत येणार आहे का? मग तो माणूस जाऊ नये म्हणून आपण काय योजना केल्या पाहिजे ह्या महापालिकेनं सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे असं मला एक वैयक्तिक वाटतं. असे पत्रव्यवहार आम्ही कित्येक ठिकाणी करतो महापालिकेला की इथं स्पीड ब्रेकर पाहिजे, शाळेतली मुलं जातात, परंतु म्हणावं तसं प्रत्युत्तर महापालिकेचं मिळत नाही. हे मी आज तुमच्याद्वारे त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो. त्यामुळं आज तिथं दुर्घटना झाली. त्या दुर्घटनेनंतर काहीच मिनिटामध्ये आमचे
समन्वयक विक्रमजी धोत्रे साहेब तिथं पोहोचले. मदत करायला अख्ख्या मुंबईतून जिथं जवळजवळ होते ते सर्व लोक आले, मदत झाली. परंतु 2 जीव तर गेले ना. त्या जीवांच्या घरात आज मदत होईल, उद्या त्यांच्या घरामध्ये असणारा परिवार आहे, त्यांच्यावर असणारं जे दुःखाचं डोंगर आहे ते आपण फक्त त्याला हे देऊ शकतो, सावरू शकतो का त्यांचा परिवार आपण? तर मला वाटतं नाही. असे कित्येक अनेक प्रकरणं आहेत. गोविंदामध्ये पडलेला तो एक माणूस आपण बघतो ना, 26 वर्ष आज तसाच आहे. त्याला कोण किती मदत करतं हे मला माहीत नाही. परंतु असं आमचा तर स्पेशल आरोप आहे महापालिकेच्या आधी ह्यांच्यावरती की आम्ही कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांना कंप्लेंट करण्याच्या अगोदर तुम्ही या विभागाची पाहणी करावी. गणपती येतात ते तुम्हाला सर्व माहिती आहेत, सर्व मंडळांचे परवान्याचे दाखले तुमच्याकडे आहेत, वर्षानुवर्षाचे हे करून तुम्ही स्वतः जर त्याचा इनिशिएटिव्ह घेतला तर बरं होईल. ही एवढीच त्यांना विनंती आम्ही आमच्या पक्षाच्या तर्फे आणि स्वतः आमच्या उपविभाग अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेऊन हा जो पत्रव्यवहार केला त्याचंही मी अभिनंदन आणि कौतुक करतो की अशा प्रकारचे पत्रव्यवहार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते करतायत आणि यापुढेही आम्ही करत राहणार. एवढंच तुमच्याद्वारे आम्ही त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. जय जय. सर नमस्कार, मी स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. माझं नाव रुपेश सुर्वे. PMCनी पण मंडळाची काळजी घेऊन खड्डे, रोडवरच्या वायरी येतात, ती झाडं येतात, त्या सर्वांची काळजी BMCनी घ्यावी. तशीच मूर्ती गणेश मंडळाचा सचिव आहे. इतर जे गणेश मंडळ आहेत त्यांना या घटनेनंतर आपण एका गणेश मंडळातर्फे काय सूचना द्याल? बस आता याच्या पुढे अशी घटना घडू नये म्हणून मूर्तिकाराची सर्व व्यवस्थित पाहणी करूनच मग मूर्तीचं आगमन करावं. ओके, धन्यवाद सर.